आलोचनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
आणि कोणाला माहिती माझ्या ब्रह्मादिका पदे दुःखाची पुराणे ब्रह्मादिका पदे दुःखाची पुराणे आणि त्याचे कळले आम्हावर म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे करणारे मनाशांत आणि कोणाला माहिती माझ्या पांडुरंगा Hare
पावसामध्ये व्यक्त करतात. भगवान
परीक्षा घेतो आपली परीक्षा परीक्षा ही जास्त वेळ घेणार नाही पावसामध्ये आलेल्या लोकांना आणि बसणाऱ्या लोकांना सुद्धा जास्त त्रास देणार नाही भक्ती ही सोपी नाही ऐका तुम्ही समजलेला देव वेगळा आहे आणि असलेला देव वेगळा आहे ऐका जानना और मानना बहुत फर्क है मानने वाले बहुत लोग हैं जानने वाले बहुत कम हैं ऐसा स्वतःला मोदी समजणं हा सोपा आहे मोदी होणं अवघड आहे ऐका अध्यक्ष उपाध्यक्ष गावातला मेंबर नगरसेवक काय मागितलं नाही नगरसेवक काय होतो सरपंच डेप्युटी सरपंच आमदार खासदार मंत्री राष्ट्रपती पंतप्रधान वारकरी स्वतः वारकरी त्यामुळे तुला व्हायचं असेल ना माझी हे पद घेऊ नका जे स्वतंत्र पद आहे ते मरेपर्यंत माझ्या सोबत येणार आहे अशा पदाची संलग्न राहावा तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल नकोच्या भांडणीमध्ये शिकला मी बंगला बांधला माझी गाडी माझी एक म्हणजे सर्वस्व असं बसू नका गाडी म्हणजे तुम्ही घर म्हणजे तुम्ही सांगतो बांधलेलं घर पडणार ऐका बांधलेलं घर पडणार ऐका ते ठेवलेलं आहे माझा तुम्हाला सोडून जातो माझी बायको एवढी शेअर मला आयुष्य आहे जगात मला किती निर्लज्ज झालाय लोक असे ना संसारामध्ये एवढा अपमान होतो सहन करतात पण परमार्थामध्ये अपमान कोण सहन करत परमार्थामध्ये अपमान कोण सरकार तुम्हाला इकडे सरकार म्हटलं तर का तुझ्या बापाच्या पुन्हा पुन्हा घरात असतो घर आणतो पाणी भरतो झोपेची चव व्यक्तीने ही लोक काही आहेत ना त्यांना असा वार्षिक संप्रदाय असा आहे की परमात्म्याचं खरं संपर्क काय नसेल परमात्मा कसा आहे तो सर्वांना समान प्रेम करणार आहे सर्वांना आहे तो भक्तासाठी पोस्ट करतो भक्तांच्या कसा पोस्ट करतो तुम्हाला वाटतं की तुमच्या घराचा पुण्य केल्यानंतर तुम्हाला देवावरती तुम्हाला आनंद मिळतो तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते आणि पाप जर केला कुणाची संगती करावी तुम्ही आज पहिला दिवस आहे घरातलाच आहे त्यामुळे तुम्हाला आज काय आणि पेपरला आपण विषय राहत नाही
आमच्याकडे खेळेवर बाई असतात. ती काय करते लग्नात जसं साडी केली सगळं बरोबर तसे माणूस होते आणि 25 वर्ष त्यांचं जे लग्न ते किती बाईच्या संसारामध्ये एवढी जोडी करता परमात्म्याची जोडी करताना एवढं धोकं द्यावं लागतं. मला सांगायचं की विसरणं परमार्थामध्ये आठवा असावा, संसारामध्ये विसर असावा. मुळामध्ये मनुष्य योनीमध्ये आपण आलेलो आहोत. आपलं काय ध्येय आहे, आपलं पूर्ण ध्येय आहे कोणतं? तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, जे गोळा केलेला आहे ते आपल्याला त्रास देतात. आजच्या वेळेवर तुम्ही माईकडे लक्ष देऊ शकता, स्वराकडे लक्ष देऊ शकता, किरणाकडे लक्ष देऊ. या परमार्थामध्ये अंतिम साधने जी आहे ना भगवान परमात्म्याची प्राप्ती. जीवनामध्ये आल्यानंतर देवाची प्राप्ती केली जाते, साधूची संगती केली जाते, संतांची शरणागती केली जाते आणि जीवनामध्ये मुक्त अवस्था प्राप्त झाली नाही, त्या चारही गोष्टी प्राप्त केल्या नाही तर या मनुष्य योनीमध्ये या अन्य पशु पक्ष्याच्या योनीमध्ये सुद्धा त्यांचाही संसार होतो, आपलाही संसार होतो. त्यांच्या संसारामध्ये आपल्या संसारामध्ये काय फरक आहे तर मनुष्यानं संसारामध्ये आल्यानंतर देवाची प्राप्ती करावी, पशु पक्ष्याने करावे नाही करावी. परमार्थ हा मुळामध्ये भक्तीचा आहे, परमार्थ हा भक्तीचा आहे आणि संसार हा भक्तीचा आहे. संसार हा भक्तीचा आहे. परमार्थामध्ये आपण बहुत ठिकाणी फिरलो आणि आपली जर वृत्ती जर परमार्थाबरोबर नसेल तर काय होतं का मी मागे एका कीर्तनावर गेलो होतो, एका कीर्तनावर गेलो होतो 200 रुपयाची नवीन चप्पल आली, चप्पल आहे कीर्तनाला गेलो किती ठरवतं 200 रुपयाची चप्पल दर्शनाला देत नसेल तर गबाळ किती
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतायत, वृत्तीच्या स्थिरीकरणाची प्रार्थना भगवान परमात्म्याजवळ करतायत. आपल्याला उरलेले फक्त 15 मिनिटांमध्ये कीर्तनाची सेवा आटपायची आहे. मी माझे चिंतन आटपते घेतोय. मला विषय सांगायचा आहे. भक्तीच्या या तत्वामध्ये वृत्तीचं स्थिरीकरण आणि माईक पदार्थांचा त्याग, या 2 विषयांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. या 2 विषयांचा विचार केला. एकदा काय झालं माहिती आहे का, राधा भगवान परमात्म्याला भेटायला गेली. कुठे गेली? भगवान परमात्म्याला भेटायला गेली. आणि भगवान परमात्मा विराजमान अशा अवस्थेमध्ये बरोबर दुपारच्या 12 वाजता आपल्या पट्टराणीच्या संगीत गप्पा मारत बसले होते. कोणाचं सांगवलंय हे मी? झोपले नाही ना तुम्ही कोणी? हा काय एखाद्या चष्मा लावून बसले असेल तर काय वाटतं की आम्हाला काही दिसत नाही, डोळे झाकलेले पण कळत नाही, डोळे उघडले पण कळत नाही. झोपू नका. मला लक्षात घ्या की राधा भगवान परमात्म्याच्या भेटीला गेल्यानंतर जवळ सत्यभामा होती आणि राधेला बघितल्यानंतर भगवान परमात्म्याने आपसूक उडी घेतली. राधा आली. राधा कशी काय आली? तर ती राधा अशी होती, भगवंताची प्रिय प्रतीती होती. कोण होती? भगवंताची प्रिय प्रतीती होती आणि भगवंताची भक्त होती. देवाला काय आवडतं माहिती आहे का? देवाला भक्त आवडतात. काय आवडतात? देवाला भक्त आवडतात. आणि त्या देवानं काय सांगितलं माहिती आहे का सत्यभामेला? अगं सत्यभामे, कोण आलंय बघ, माहित आहे मला. बायकाची पद्धतच आहे, जर आपल्याला आवडलं ना, माहित आहे मला, नाकच बोलतात लगेच. अरे आम्ही एवढे 16,108 असताना ही पुन्हा नवी कुठली आणली? हा साहजिकच. आणि सत्यभामा कोण होते माहिती आहे का? सत्यभामा भगवान परमात्म्याच्या 8 पट्टराण्यांमधली सर्वात श्रीमंत पट्टराणी होती. ऐका, राणी आणि पट्टराणीचा फरक माहिती आहे का तुम्हाला? राणी याचा अर्थ काय? सामान्य जनरल बायको. आणि पट्टराणी म्हणजे जिचा ठुंका ओलांडला जात नाही तिला म्हणायचं पट्टराणी. आपली बायको राणी एका पट्टराणी तुमचं तुम्ही ओळखून घ्या. ऐका, 16,100 या भौमासुराच्या नरकासुराच्या तावडीतून सोडून आणल्या होत्या. आणि 8 ज्या होत्या ना, ती कालिंदी, मद्रा, लक्ष्मणा, जामवंती, सत्यभामा, नागनजिती, रुक्मिणी अशा 8 पट्टराण्या होत्या. त्याच्यामध्ये सत्यभामा ही सर्वात श्रीमंत होती. कारण का? तिनं माहेरवरनं शमंतक नावाचा मणी आणला होता. ती सत्राजित राजाची कन्या होती. ऐका, कुणाकडे लक्ष देऊ नका, माझ्या दृष्टांताकडे ऐका. ते मणी काय करत होतं माहिती आहे का? दररोज 1800 क्विंटल काय देत होतं? सोनं. बायकांना काय आवडतं? तुम्हाला काय आवडतं? सोनं. आणि बायका कसं माहिती आहे का? माहेरचं काहीतरी आणलं ना, एवढं फुरफुर करतात ना. आमच्याकडं अजून इकडं बरं आहे, आपल्याकडं फार फुरफुर करतात. आणि तिला राधा आले, तिच्याकरता काहीतरी दूध वगैरे आण, तिचा योगक्षेम कर म्हटल्यानंतर ती सत्यभामा आदळ आपट करत आत गेली.
कारण का सत्यभामेच्या नाकामध्ये सुद्धा सोन्याची नथ होती. ती बोलताना सुद्धा करायची. कशी करायची? आता काही काही लग्नात आमच्या बायका असतात इथपर्यंत बांगड्या घालतात, इथपर्यंत बांगड्या, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या. सावकाश बसा, सावकाश बसा, सावकाश बसा. त्याला सावकाश बसा सांगायचे, अंगठे दाखवायचे, अंगठे अंगठे अंगठे. त्याला सावकाश बसा म्हणायचं नाही, इथपर्यंत चुडा घालायचा. सून आली, सून आली, सून आली. काय करणार? आता हातपाय दाबणं, नरडच दाबणं. एका बाईला विचारलं, बाई कसं काय? पहिली सून आली, दुसऱ्या सूनबाईचं कसं काय? पहिलीनं जिरवली, दुसरी कुठला आणायची? आता असं आहे संसारामध्ये गप्पा अशा आहे. म्हणून नको मदपाशी वधू प्रपंचाचे विषय म्हणले मिथ्या. संसाराचा वर्णन करणं फार अवघड आहे. आता ती आत गेली आणि आत जाऊन ते काय दूध होतं, दूध भरपूर तापवलं, एवढं तापवलं, उकळतं तापवलं आणि खाली घातली सांडशी, मध्ये ठेवलं दूध, त्याच्यावर घातलं झाकण आणि राधेला आणून दिलं. काय दिलं? दूध दिलं. आणि राधेनं काय केलं माहितीये का? जसं थंड ताक प्यावं का नाही या दिवसामध्ये मठ्ठा, त्या पद्धतीनं ते दूध प्राशन केलं आणि राधा नंतर बऱ्याच कालावधीनंतर गप्पा मारून ती आपल्या स्वस्थानी गेली. ज्या वेळेस रात्री भगवान परमात्मा अंतःपुरामध्ये शयनगृहामध्ये गेले त्यावेळेस ती सत्यभामा आहे ना, ती पाय दाबायला गेली होती. पूर्वीच्या काळामध्ये नवऱ्याचे पाय दाबत होते. कधी सांगते मी, पूर्वीच्या काळामध्ये. आता काय लागते? पूर्वीच्या काळामध्ये पाय दाबत होते. ऐका तुम्हाला सांगतो, नवऱ्याला झोप लागल्याशिवाय अगोदर जी झोप दे ती पतिव्रता असते. नवऱ्याला सोडून जे जे खाते ती पतिव्रता. काही काही बायका काय करतात, किचन कट्ट्यावरती 2-2 प्लेट भजे खातात आणि नवरा मला दही भजे चावतात आणि आज थोडपले तिथं काय त्याला पतिव्रता म्हणायचं नाहीये. आणि सत्यभामा काय करते, पाय दाबत परमात्म्याच्या वरती गप्पा मारते. आज तुम्ही खूप खुश दिसताय. काय म्हणले आज दररोज का खुश आहे? आवाज राधा आली. राधेने काय बोललं तुमच्याशी? काही बोललं नाही म्हणले. बालपणातल्या आमच्या ज्या गप्पा होत्या, भक्तीच्या ज्या गप्पा होत्या, त्याच गप्पा आमच्या रंगल्या. आणि असं बोलता पाय दाबत ती तळपायजवळ आली आणि तळपायला भगवान परमात्म्याला 2 मोठ्या फोडी आल्या होत्या. राधेने विचारलं, देवा तुमच्या पायाला फोडी कशा काय? देवानं उत्तर दिलं, सत्यभामे आज आपल्या घर कोण आलं होतं? तर राधा आली होती ना. राधे तू काय दिलं? गरम गरम दूध, थंड दूध तिनं पिलं आणि तिची उष्णता माझ्या पायाला. याला म्हणायचं भक्ती. ऐका, तुमच्याकडे असं होतं का? बायको आजारी पडली, नवऱ्या इंजेक्शन घेतलं, किंवा पक्वाच्या ताप आला कीर्तनकार इंजेक्शन घेतलं, असं काही झालंय? भक्ती तत्वामध्ये असं आहे की जडामध्ये जी ओतण्याचं सामर्थ्य ह्या भक्ती तत्वामध्ये आहे. जडामध्ये चेतन ओतण्याचं सामर्थ्य त्या भक्ती तत्वामध्ये आहे. म्हणून ज्या ज्ञानोबरायांच्या समोर रेड्याला चाबकानं फोडण्यात आलं, त्या ज्ञानोबरायांच्या पाठीवरती वळ उठले. कसं काय उठले? कुणाला मारले? रेड्याला. वळ कुणाला उठले? कुणाला उठले? ज्ञानोबरायाला. याला म्हणायचं भक्ती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नाम देवा अति दूध प्याला. अरे देवळ्याला फिरण्याचं सामर्थ्य देवाला बोलण्याचं सामर्थ्य, देवाला दूध पाजण्याचं सामर्थ्य या भक्ती तत्वामध्ये आहे. म्हणून महाराज सांगतायत की आपण या विश्वामध्ये आल्यानंतर आपण कशाची संगती करावी? तर माईक पदार्थाची संगती त्याग करावी. तर मायेच्या पदार्थांच्या पासून दूर राहावं आणि ती भक्ती करावी. आणि ती भक्ती कशी करावी? भजनाच्या माध्यमातून करावी. आणि ते भजन कसं करावं?
जनदृष्टी विटेवरी ताजे येथे माझे हरिहून फिराहो आणि लगे माईक पदार्थ येथे माझ्या नमस्कारेवा. फक्त 10 मिनिटं होते माझे. किती मिनिटं? भारुड खान आलेले आहेत. आपल्याला भारुड सुंदर ऐकायचे, पण तो शांततेनं भाग ऐकायचे. शांततेनं, अजिबात कुणाला त्रास होईल न होईल अशा पद्धतीने आपण वागायचं असावी. संसारामध्ये उतरती असावी. आपलं कसं आहे, माड्यावर माड्या 32. आता मी काय पुढचं बोललं, मला काय म्हणायचं पाहिजे का, परमार्थामध्ये वृत्ती करती असावी, संसारामध्ये उतरती असावी. आणि तुम्हाला एक सांगतो, आमच्या भारत मातामध्ये सर्व भक्त आहेत ना, ते कदाचित मी यांना नावं ठेवत नाही, हे राम अवतारामध्ये वानर होते. का तुम्हाला सांगतो, वानरांना काही विचारलं नाही. उडी ठोक मांडली की ठोकलं, दगड टाक मांडली की टाकलं आणि शेवटी बनवायचं काम केलं. कोणी? या सर्व भारत मातामध्ये लोकांनी. म्हणून अशी प्रतिकूल अवस्था असताना सुद्धा कोण पाणी काढतंय, कोण जेवढं कडं बसतंय, पण तो भारत माताचा सप्ताह जो आहे ना, तो मात्र सोलापुरातला 1 नंबरचा व्हीआयपी. बाकीच्या ठिकाणी असा पाऊसच पडला असता, उठा उठा उठा, चला चला घरी 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 घरी. आता असं आहे, आम्ही सोडणार नाही. आम्ही भारुडही करणार, प्रसादही घेणार आणि खुमखुमीत पद्धतीचा आम्ही परमार्थ करणार. आणि पाऊस काय करेल, पाऊस आता येणारच नाही, हे सगळं वाढणार आहे. फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का, आजच्या एक दिवस नीट बसा, घराकडे जाऊन येऊ नका. काही लोक इथं बसले, किल्ली लावली की नाही, किल्ली लावली की नाही, इथं फोन करतात घराकडं, आज कुलूप लावले की नाही, कुलूप लावू द्या आणि किल्ली लावू द्या. ऐका, मी कुठं होतो, भारत माताला जाऊन. ही सगळी आमची लोक आहेत ना, ही आपल्या भगवान परमात्माच्या प्रभू रामचंद्राच्या बरोबर सेतुबंधनामध्ये होती. त्यांनी विचारलं की देवा, तुमची संगती फक्त सेतुबंधनापुरती आम्हाला प्राप्त झाली, मग तुम्ही आम्हाला पुन्हा डोळे करून कधी भेटणार? मग ते म्हणाले, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, पुन्हा येईल. आले पुन्हा कुठं? कृष्ण अवतारामध्ये आले आणि हे सगळे भारत माताचे लोक काय गेले? गोपाळ झाले. त्यावेळेस समाधान झालं ना. ते म्हणाले, देवा आता कसं करायचं? आता तुझा सहवास आम्हाला कमी मिळालेला आहे. ते म्हणाले, आता नाही, कलियुगामध्ये तुम्ही कुठं या, भारत माता नगर मध्ये या आणि तिथं काय करा, तुम्ही काल्याचा प्रसाद. ते कोण आहेत? राम अवतारापासून आले. आणि तुम्हाला एक सांगतो की आपली जी भेट आहे ना महाराज, ती ठरलेली भेट आहे. शिवापुत्र महाराज आम्हाला भेटावेत, ताकमोली महाराज भेटावेत, रजपूत महाराज भेटावेत, मानदेश महाराज भेटावेत, इकडे सगळे महाराज बरोबर सगळे भेटावेत महाराज. तुम्हाला एक सांगतो, बायको हुडकून मिळते, बायको हुडकून मिळते, हुडकून करावं लागते, पण परमार्थाची सोयरी न सांगता होते. परमार्थामध्ये कुछ लेना नाही, कुछ देना नाही. संसारामध्ये लेणे देणे शिवाय कुछ भी नाही. संसारामध्ये लेणे देणे शिवाय कुछ भी नाही. म्हणून महाराज म्हणताय, तुम्हाला व्हायचं जर असेल ना, खरा भक्त व्हा, माईक पदार्थांच्या मधून बाहेर पडा. कदाचित ब्रह्म आदी कोण पद, परमपूज्य श्री 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 महामंडलेश्वर सद्गुरू अशी अनेक उपाध्या लागतील, परंतु उपाधीच्या पेक्षा बाहेर असणारा आता हा परमात्मा आहे. हा परमात्मा पाहण्याकरता तुम्ही काय करा की कर्मधर्म संयोगाला प्राप्त होणाऱ्या पदामध्ये तुम्ही राहू नका. कारण का ती पदं कसे, ती नाशवंत आहे आणि परमात्मा कसा आहे, अविनाशी आहे. असा अविनाशी परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर संतांची संगती केली पाहिजे. आणि संतांची संगती जर झाली नाही तर संतांचा नामघोष केला पाहिजे. तो कसा केला पाहिजे? ज्ञानेश्वर माऊली, काय
सर्व संतांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी 2-3 सूचना देतोय. आपलं स्वतःचा अभिनंदन करायचंय आणि आता माझ्या पाठीमागं तुकाराम तुकाराम भजन करायचं. तुकाराम आपल्या सर्वांचे लाडके हरिभक्त पारायण संजय महाराज पाटील यांनी थोडक्याच वेळात आणि भक्त कसा असावा यावर सांगितलेलं आहे. महाराज तुम्ही म्हणलं परमार्थामध्ये चढती असावी आणि संसारामध्ये उतरती असावी. ते मला संपूर्ण कीर्तनामध्ये तेवढे एक पॉईंट आवडला तुमचा. आणि तुम्ही म्हणलात की भारत माता नगर मधले रामा अवतारामध्ये वानर होते, कृष्णा अवतारामध्ये गोपाल आहेत आणि ह्या अवतारामध्ये कलियुगामध्ये ज्यांना भगवंताला विचारलं तर आम्ही काय व्हायचं तर त्यांनी सांगितलं की व्हायचं झालं तर भारत माता नगर वासी व्हा. कारण भारत माता नगर वासी होणं हे सुद्धा एक परमभाग्य आहे. ते पण दत्त महाराजांच्या कृपेनेच होत आहे. कारण की महाराज माझा अनुभव सांगतो म्हणजे आमच्या इथला अनुभव सांगतो. आमच्या घरात 3 भाडेकरी आले. 3ही भाडेकरी स्वतःचं घर घेतल्याशिवाय भारत माता नगर मध्येच घर घेऊन राहिलेले आहेत. भाड्यानं आले पण स्वतःचं घर भारत माता नगर मध्ये घेऊन राहिलेले आहेत. व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले. थोडक्यात तसंच